राज्यात एक बुद्धविहार असं आहे ज्याला कुठल्याही खांबाचा आधार न देता उभं केलंय आणि इतकी मोठी वास्तू असूनही एकही खांब नसणारी ही जगातल्या सर्वात मोठ्या वास्तूंपैकी एक आहे. तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्राचा भाग 22वा आणि आज आपण बोलतोय मुंबईतल्या गोराई इथल्या ग्लोबल विपश्यना केंद्र आणि पॅगोडाबद्दल. हा पॅगोडा आर्किटेक्चरच्या दृष्टिकोनातनं एकदम युनिक आहे. 325 फूट उंचीचा हा गोल्डन डोम असलेला ढाचा पूर्णपणे दगडाने बांधलाय. हा डोम बांधताना कुठल्याही प्रकारच्या खांबाचा किंवा लोखंड स्टीलचा आधार घेण्यात आलेला नाहीये. दिसायला हा पारंपरिक बौद्ध स्तूपासारखा आहे. त्यामध्ये सोनेरी छत आणि मधोमध स्तूप आहे. पॅगोडामध्ये असणाऱ्या मुख्य ध्यान हॉलमध्ये एकाच वेळी 8,000 लोक बसू शकतात. इथे बुद्धांच्या अस्थि कलशांचं संग्रहालय आणि विपश्यना ध्यान केंद्र आहे. 1997 मध्ये याचं काम सुरू झालं होतं, तर 2006 मध्ये हे काम पूर्ण केलं गेलं. ग्लोबल विपश्यना पॅगोडाची ही वास्तुकला बर्मी वास्तुकलेपासून इन्स्पायर आहे. MTDCने या पॅगोडाला मुंबईच्या 7 आश्चर्यांपैकी एक म्हणून घोषित केलंय. यामुळे जर कधी मुंबईला गेलाच तर या पॅगोडाला भेट